तर मुंबईमध्ये कलाकारांचं जल्लोषामध्ये या धुळवडीचं सेलिब्रेशन सुरू आहे। अंधेरीमध्ये मराठी कलाकार एकत्र आलेले आहेत आणि ते धुळवड साजरी करतात। पुष्कर जोग, पूर्वी मुंदडा यांच्यासह अनेक कलाकार सहभागी झाले आहेत। स्वप्नील बांदोडकर, अवधूत वाडकर, अजित परब ही सगळी मंडळी आता सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली आहेत। रंगकर्मींच्या होळीच्या उत्सवाला सुरुवात झाली आणि रंगारंग माहोल आहे खरं तर। आणि आपल्या सोबत आहेत म्युझिक क्षेत्रातले दोन दिग्गज स्वप्नील आणि अजित, दोघांचंही खूप स्वागत आणि हॅपी होली। हॅपी होली। धुळवडीच्या शुभेच्छा। खूप होळीच्या तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा, कारण तुम्ही जिथं जाता तिथं रंग भरले जातात आणि हा उत्सवाची परंपरा तुम्ही सुरू केली खरं तर असं म्हणता येईल। आणि आज पुन्हा एकदा एका गॅप नंतर उत्सवाला तुम्ही खरं तर पुन्हा उत्सव साजरा केला जातोय। काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल, या धुळवडीबद्दल? थोडं नॉस्टॅल्जिक वाटतंय, कारण अनेक वर्षापूर्वी ही परंपरा आम्ही सुरू केली होती, तेव्हा आम्ही V2 नावाने सुरू केली होती आणि आज ती रंगकर्मी झालेली आहे आणि आज तो परिवार खूप मोठा झाला आहे। सो खूप छान वाटतंय, कारण आज इथे काही क्षणानंतर इतकी लोक असतील की आम्हाला मॅनेजेबल होणार नाही। तर छान वाटतं की परिवार मोठा होतोय, लोकांनी आम्हाला कोणाला बोलवायला लागत नाही, सगळे स्वतःहून येतात, प्रेमाने येतात आणि असा एक सण आहे जिकडे नो इनिबिशन्स, सगळे मजा करायला येतात, असा सण आहे। त्याचं स्वरूप काही काळाने मोठं मोठं होत गेलं। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण सेलिब्रेट करतोय, तरीही मला असं वाटतं की कलाकारांसाठी वर्षातला एक असा दिवस असतो की त्यांना वाटेल तसं ते वागू शकतात। एरवी इव्हेंट्समध्ये तुम्ही छान छान कपडे घालून तुम्ही प्रोटोकॉल पाळत असता, होळीला तसं काही बंधनं नसतात कोणाला, त्यामुळे सगळे धमाल मजा मस्ती करणार आहेत आज दिवसभर आणि सगळे मित्र एकत्र येऊन आजचा दिवस अख्खा सेलिब्रेट करणार आहोत। अवधूत, आजचा दिवस, कारण पहिल्या फळीतले खेळाडू आहात तुम्ही सगळ्यांनी या उत्सवाची सुरुवात केली होती आणि कित्येक वर्षापासून सुरू होतं, एका गॅप नंतर पुन्हा एकदा तुम्ही हे सगळं सुरू कर। हो, आपण सुरू केली होती V2च्या नावाने पहिली, आणि आता तो V2 परिवार इतका मोठा झाला रंगकर्मीच्या रूपात की दरवर्षी ह्या खरं तर खूप आपले आर्टिस्ट ह्या एका दिवसाची खूप वाट बघत असतात आणि आता बघताय तुम्ही की आपलं हे सगळं पंचतारांकित सगळं झालेलं आहे। सो सगळे एन्जॉय करू आणि सगळ्यांना करायला लावू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।